शेतकरी बांधवांनो, यावर्षी सततचं असलेलं ढगाळ वातावरण त्याच्यामुळं आपलं सोयाबीन जे आहे ते हे पिवळं पडलेलं आहे किंवा पडत आहे. वातावरणाचा जो आहे तो अन्नद्रव्य घेण्याच्या क्षमतेवर जे आहे ते निश्चित परिणाम जो आहे तो होत असतो. यावर्षी ऊससुद्धा जरी आपण बघितले असले तर त्यांच्यावर सुद्धा अक्षरशः 2 डिग्री सेल्सिअस तापमान वाढीमुळे जे आहे ते ऊसाची वाढ खुंटलेली आहे. तर इथं असंच एक हा प्लॉट आहे. आता सरीवरंबा केला आहे, सगळ्या गोष्टी आहेत, प्रॉपर ड्रेनेज आहे, सगळं आहे. पण याचं प्रमुख कारण इथं जे काही आहे तर सगळ्यात महत्त्वाचं हे चुनखडी. हे चुनखडी जी काय आहे तर ह्या चुनखडीचं प्रमाण जे आहे ते ह्या शेतामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि अशा पद्धतीनं चुनखडी जर आपल्या शेतामध्ये जास्त असेल तर अशा ठिकाणी आपलं पीक जे आहे ते पिवळं पडतं आहे. आता ह्या शेतकरी महोदयांचे 2 अनुभव आहेत. पलीकडे थोडंसं लवकर लागवडीचं पण सोयाबीन आहे, पण तिकडं जे आहे तर त्यांनी ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे की ठिबकचा अवलंब केलेला आहे आणि ठिबकच्या साहाय्यानं पाणी जे आहे ते या ठिकाणी जे आहे ते दिलेलं आहे. आणि इकडं मात्र मोकाट पद्धतीनं पाणी दिलं आहे. आणि आणखीन एक महत्त्वाचं निरीक्षण येतं आहे बरं का, हे 25 जूनला पेरलं आहे आणि हे जे आहे हे 27 जूनला पेरलं आहे. तर फरक बघा, ही सोयाबीनची वाढ एकदम समाधानकारक आणि जबरदस्त झाली. तर त्याचं प्रमुख कारण हे ठिबकचा सुद्धा ह्या ठिकाणी मिळालेला परिणाम आहे आणि चांगला परिणाम आहे. इकडच्यापेक्षा हे चांगलं सोयाबीन वाढलं आहे, म्हणजे आवश्यक तेवढंच पाणी या ठिकाणी जे आहे ते आपल्याला भेटलेलं आहे. तर मला महत्त्वाचा जो विषय सांगायचा होता की ही पण जमीन थोडीशी आहे चुनखड, पण ह्या जमिनीच्या कम्पॅरेटिव्ह इकडं चुनखड जे आहे ते प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये दिसली. आणि दुसरा विषय, इथलं गव्हाचं काढ जे आहे ते काय केलं होतं तुम्ही? हां, गहूच होता. आणि काढला तर आधीचं पीक इकडं पण गहूच होतं आणि इकडं पण गहूच होतं. तर चुनखडीच्या रानाचा जास्त इकडं थोडासा परिणाम जो आहे तो दिसतोय. आणि एक ह्यांनी मोकाट पाणी एक दिलं होतं. तर हे जे पिवळं पडालेलं आहे ना, तर अशा ठिकाणी तात्काळ आपण जे आहे ते आता ह्यांनी युरिया टाकालेत. फक्त युरिया टाकून उपयोग नसतंय, तर महत्त्वाचं ह्याच्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य कमतरता असल्या कारणाने इथं BASFचं लिबरल किंवा चिलमिक्स कॉम्बी पूर्वा कंपनीचं, तर हे आपण 1.5 ते 2 ग्राम प्रति 1 लिटर पाणी याप्रमाणे जे आहे ते फवारणी करणं गरजेचं आहे. सोबत त्या ठिकाणी आपण 5 ग्रॅम युरिया सुद्धा ह्याच्यामध्ये आपण घेऊ शकतो किंवा 19-19 आपण घेऊ शकतो. आणि अशा पद्धतीने हे जे पिवळसरपणा आहे तर तो घालवण्याच्या अनुषंगाने ही फवारणी जी आहे ते आपण त्या ठिकाणी करणं अत्यंत आवश्यक आहे. आता ह्यांनी फक्त युरिया टाकून दिलेत, फक्त युरिया टाकणं गरजेचं नाही आहे. तर त्या ठिकाणी जे आहे ते महत्त्वाचा विषय आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा जे आहे ते त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे.